आणि ब्रेकनंतर एक महत्त्वाची बातमी आता आपण बघणार आहोत। दिल्लीतल्या एका बेपत्ता तरुणाचा शोध सध्या घेतला जात होता, पण दुर्दैवाची बाब म्हणजे या व्यक्तीचा मृतदेह सापडल्याचं कळतंय। फरहान शाह हा अभियंता हरवल्याची घटना आधी समोर आली होती आणि त्यानंतर त्याचा सातत्याने या सगळ्या परिसरात लोणावळ्यात शोध घेतला जात होता। 20 मे पासून तो बेपत्ता होता। लोणावळ्याच्या जंगलामध्ये त्याचा मृतदेह सापडल्याची माहिती कळते। कंडाळ्याच्या या झाडीमध्ये हरवलेल्या अभियंताचा शोध घेण्यासाठी एनडीआरएफचं पथक देखील पोहोचलेलं होतं आणि त्याआधी आयएनएस शिवाजीच्या जवानांना दरीतून दुर्गंधीचा वास येत होता आणि त्याच दिशेने एनडीआरएफचे जवान दरीत उतरले होते। तिथे फरांचा टी-शर्ट आढळला आणि आता हे सगळे जवान त्याच्या मृतदेहापर्यंत पोहोचतात अशी माहिती सध्या कळते। फरांच्या शोधासाठी श्वान पथक देखील यासाठी दाखल करण्यात आलेलं होतं। लोणावळ्यामध्ये ड्यूक्सनोज इथे सहलीला गेला होता हा दिल्लीतला पर्यटक आणि शुक्रवारी दुपारपासून तो जंगलात बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली होती आणि त्यानंतर या सगळ्याचा शोध घेतला जात होता। फरहान 20 मे पासून बेपत्ता होता। अभियंता होता तो आणि दिल्लीमध्ये तो वास्तव्याला होता आणि त्याने आपल्या भावाला दरम्यान फोन करून माहिती देखील दिलेली होती। जंगलात ट्रेनच्या रुळावरून उतरल्याची माहिती त्याने दिलेली होती। नेमकं काय घडलं याविषयी अधिक माहिती घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी गणेश दुडम आता आपल्या सोबत आहेत। गणेश, सविस्तर सांगाल नेमकं काय घडलं होतं आणि त्याच्यानंतर या सगळ्याचा थांगपत्ता आता लागण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत। नक्कीच रेणुका, आपण पाहायला गेलं तर 20 मेला हा तरुण दिल्लीवरनं कोल्हापूरच्या दिशेने जात होता। मात्र त्याचं विमान उशिरा असल्यामुळे त्यांनी लोणावळ्यात थांबण्याचा निश्चय केला आणि खंडाळा येथील खोल दरीमध्ये तो उतरला। मात्र या दरीमध्ये उतरत असताना तो वाट चुकला, परंतु त्यांनी या ठिकाणावरून घरी फोन केला होता की मी वाट चुकलेलो आहे, 1-2 तासात माझा शोध लागला नाही तर तुम्ही मला शोधायला या। त्यामुळे हे दिल्लीतील त्यांचे जे परिवारांनी लोणावळा शहर पोलिसांशी संपर्क साधला। शहर पोलीस आणि स्थानिक रेस्क्यू टीमनी त्याचा 20 मे पासून शोध घेत आहे। मात्र आज 5 दिवसानंतर त्याचा शोध लागलेला आहे। सकाळपासूनच आयएनएस शिवाजी आणि एनडीआरएफची टीमला त्याच्या मृतदेहाचा म्हणजे वास आला तर त्यांनी ते जवळ पोहोचलेले आहे। आता त्यामुळे आता कुठेतरी शोध कार्य हे थांबलेलं आहे। रेणुका, धन्यवाद या माहितीबद्दल। लोणावळ्याच्या जंगलामध्ये फरांचा मृतदेह सापडल्याचं कळतंय आणि काही तासांपासून म्हणजे 20 मे पासून त्याचा शोध घेतला जात होता आणि त्याचा फोन त्यानंतर बंद झाला होता। पण दिल्लीतल्या त्यांच्या कुटुंबियांनी फरांच्या कुटुंबियांनी तो हरवल्याची तक्रार दिली होती आणि लोणावळा ग्रामीण पोलीस त्याचबरोबर मावळचे वन्यजीव संरक्षक असतील त्याचबरोबर इतर पथकांना देखील याबद्दल सतर्क करण्यात आलं होतं। लोणावळा शिवदुर्ग ग्रुपचे स्थानिक स्वयंसेवक देखील त्याचा शोध घेण्यासाठी तिथे पोहोचले होते। आपण जी दृश्य बघतो याच्यासाठी श्वान पथक देखील तिथे दाखल झालेलं होतं आणि आता जी माहिती कळते त्यानुसार फरहानचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते। कंडाळ्याच्या जाडीमध्ये तो हरवला होता आणि त्याचा शोध घेण्यासाठी एनडीआरएफचं पथक तिथे पोहोचलेलं होतं आणि आज सकाळी आयएनएस शिवाजीच्या जवानांना या दरीतून दुर्गंध येत होता आणि त्या दरम्यान त्या दिशेने जेव्हा हे पथक पोहोचत होतं एनडीआरएफचे जवान त्यासाठी तिथे उतरत असताना ही बाब आता स्पष्ट झाली आहे। त्याचा टी-शर्ट आढळलेला आहे आणि आता जवान त्याच्या मृतदेहापर्यंत पोहोचत आहेत।